घेऊन येतोय कडावचा सुपरस्टार गोलंदाज नितू माळी। पहिले षटक हायवे एंड कडून घेऊन आलाय। पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिलाच बॉल बॅटर मंगेशसाठी। यावेळेला बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता मनीष। पहिल्या बॉलवरती सिंगल अर्जित केली गेली। धावांचा श्रीगणेशा केलाय, धावांची बोनी केली आहे ती बॅटर मंगेशनं। सूरज आज आपल्याला सन्माननीय अविनाश जाधव साहेबांची उपस्थिती लाभलेली आहे। मनसेचे नेते, मनसेचे ढाण्या वाघ म्हणून त्यांची ओळख आहे। मगाशी त्यांनी खूप छान अशी फलंदाजी केली। सामनाही आपण पाहिला। ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अर्थात जितूबाई यांनी गोलंदाजी केली। अविनाश जाधव साहेबांनी बॅटिंग केली आणि त्यांची बॅटिंग मराठी माणसासाठीच आहे। आणि मागच्या 2 ते 3 दिवसांपासून म्हणजे गुढीपाडव्याची जेव्हापासून सभा संपन्न झाले, मला असं वाटते मनसेने पुन्हा एकदा ते आक्रमक रूप मात्र धारण केलेलं। आणि ते आक्रमक रूप कशासाठी तर फक्त मराठी माणसाच्या हक्कासाठी। म्हणूनच म्हणतात प्रश्न जिथे जनतेचा तिथे मार्ग तिथे फक्त मनसेचाच। चांगला बॉल समोर टाकला होता आणि राज गोरे समोर खेळत असताना मिडॉनला फील्ड केला गेला। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। लॉंग ऑफ मध्ये आपण अभि देवगरेला पाहतोय। मिड विकेट मध्ये खेळाडू आपण पाहतोय। बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। नितू माळी खोलवर टप्प्याचा बॉल कमी गतीने डिलिव्हर्ड केला होता। चिकी सिंगल, चोरटी धाव या चेंडूवरती अर्जित केली गेली। 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 धावा धावफलकावरती आहेत। कर्जत तालुक्यातील 2 मोठ्या संघांमधला संघर्ष, 2 दागदा संघांमधला संघर्ष मैदानावरती मनसे रायगड चषक 2025 मध्ये भेटीला आलाय। कर्जत टेनिस क्रिकेटमधली हुकूमत सिद्ध करणारा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि नितू माळीची धारदार गोलंदाजी पाहायला मिळते। बदलापूरच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 1 धाव वाचवणारा हा गोलंदाज आहे आणि तेव्हापासून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली आहे आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नितू माळीचं भेदक षटक आपण वारंवार पाहिलंय। समोर खेळलेत, जमिनीला घरंगळत चेंडू जातोय लॉंग ऑफला। फिल्डर त्या ठिकाणी आहे। एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। 2 मोठे बॅटर समोर असताना नितू माळीची दादागिरी पाहायला मिळते। नितू माळी हात खोलण्याची संधी देत नाहीये तो श्री 11 जयशंकर चांदई संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना। मंचावरती ठाणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय उलटा फटका मारण्याचा प्रयत्न आणि ते झेल मात्र घेतला जातोय। पहिला धक्का बसलाय तो जयशंकर चांदई संघाला। ठाणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी मोरे साहेब देखील उपस्थित आहेत। आदरणीय अविनाश जाधव साहेबांच्या समवेत त्यांचंही सहर्ष स्वागत कर्जत नगरीमध्ये। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे, खऱ्या अर्थाने खास दिवस आहे त्यांचा, घरंदाज मिजाजचे प्रवर्तक मालक सन्माननीय तुषारजी सकपाळ साहेब, खरं तर सगळ्यांच्या वतीनं पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा साहेब तुम्हाला। मंचावरती सन्माननीय संजयजी मसे पाटील देखील उपस्थित आहेत, आपलंही सहर्ष स्वागत। आदरणीय अरुणजी घोसाळकर साहेब आपलंही सहर्ष स्वागत। आशिषजी ढोके साहेब आपलंही सहर्ष स्वागत आणि रवींद्रजी सोनार साहेब आपलंही आम्ही मनसे रायगड चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत। पहिला धक्का बसलाय चांदई संघाला। सूरज आतमोडे कॉमेंट्री बॉक्समध्ये। सूरज, एक जोरदार लढाई आपल्याला मनसे रायगड चषकामध्ये नक्कीच पाहायला मिळते चांदई विरोधात कडावची। एक मोठी मॅच मैदानामध्ये सुरू आहे, एक मोठा सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि आपण मुख्य व्यासपीठावरती आता वळणार आहोत ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल आणि पंच आपण थोडासा एक ब्रेक घेतो या ठिकाणी। रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांना बाईंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते ज्यांची खास उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, मनसेचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे, मराठी माणसासाठी अगदी कटिबद्ध असणारा असं हे नेतृत्व, आदरणीय राजसाहेबांचे कडवट आणि सच्चे शिलेदार, माझ्या रक्तातच राजसाहेब ठाकरेत असे म्हणणारे सन्माननीय अविनाशजी जाधव साहेबांचा सत्कार जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र मनसे रायगड चषकामध्ये संपन्न होतोय। सहर्ष स्वागत साहेब आपलं। हा एक भव्य सत्कार आदरणीय अविनाश जाधव साहेबांचा इथे मात्र संपन्न होत आहे। खूप खूप स्वागत साहेब आपलं मुख्य मंचावर। तदनंतर मी बाईंना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते
ठाणे शहराचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी मोरे साहेबांना आपण सन्मानित करावं। मनसेचे सगळे नेते मंडळी आज मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। मनसे रायगड चषकाचे औचित्य दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। क्रिकेटवीरांसाठी ही एक रणधुमाळी आहे आणि आदरणीय रवींद्रजी मोरे साहेबांचा सत्कार मात्र इथे संपन्न होतोय। आणि त्यानंतर आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि बाईंचे अतिशय जवळचे मित्र तुषारजी सकपाळ साहेबांचा देखील सत्कार बाईंच्या शुभ हस्ते मात्र संपन्न होईल। आणि हा सत्कार होण्याच्या अगोदर सगळ्यांच्या वतीने तुषारजी सकपाळ साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। जाधव साहेबांच्या वतीने देखील तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा। मनसेच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि तुषारजी सकपाळ साहेबांचा सत्कार मात्र इथे संपन्न झालाय। मी विनंती करतोय आमचा तालुक्यातील स्टार खेळाडू साहिल लोंगले आपण लवकरात लवकर मंचाच्या दिशेने या। समाजसेवक सन्माननीय संजयजी म्हसे पाटील यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल। मी म्हसे पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी मंचासमोर यावं। सन्माननीय संजयजी म्हसे पाटील साहेब समाजसेवक यांचाही सत्कार आपण या मुख्य मंचावरती संपन्न करतोय। साहिल लोंगले याला विनंती आपण क्रीडा नगरीमध्ये असाल तर आपण लवकरात लवकर मंचावरती या। अरुणजी घोसाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। अरुणजी घोसाळकर साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल। मनसेची सगळी नेते मंडळी मराठी माणसासाठी नेहमीच रस्त्यावरती उतरणारी मंडळी आशिषजी ढोके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आशिषजी ढोके साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल। रायगड जिल्ह्याला लाभलेलं हे नेतृत्व आज दोन्हीही जिल्ह्याचे अध्यक्ष अर्थातच ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष मनसेचे ढाण्याबाग अविनाशजी जाधव साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। त्यांच्या समवेत अरुणजी घोसाळकर साहेब आशिषजी ढोके साहेब उपस्थित आहेत। त्यांचा सत्कार आपण या मंचावरती करत आहोत। आणि आता रवींद्रजी सोनार साहेबांचा देखील सत्कार या मुख्य मंचावरती करण्यात येईल। बाईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्र सोनार साहेबांना सन्मानित करावं। साहिल लोंगले आपण क्रीडांगणामध्ये असाल तर आपण लवकरात लवकर मंचाच्या दिशेने या। पाहुण्यांचा सत्कार मात्र इथे संपन्न झाला आहे आणि मी आता या आयोजकांच्या वतीने सन्माननीय अविनाश जाधव साहेबांना विनंती करतो की आपण सर्वांना संबोधित करावं। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माझे कर्जतचे सगळेच महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी आणि माझा जीवलग मित्र जितू पाटील याच्या आजच्या क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी त्यांनी आज मला इथे बोलवलं होतं आणि मी ज्यावेळेला त्यांनी सांगितलं त्याच वेळेला निश्चित केलं होतं की आपण जायला पाहिजे। कारण आम्ही अनेक वेळेला जितूला फोन केला की काम झालं नाही असं कधी झालंच नाही। आम्हाला कुठेही जायचं असेल आणि जर आम्ही साहेबांना म्हटलं की साहेब उद्या नागपूरला चाललो आहे, इकडे चाललो आहे, तिकडे, साहेब नेहमी सांगतात आपल्या जितूशी बोलून घे। आणि जितूशी बोलल्याच्या नंतर आमची रेल्वेची रात्री शेवटच्या क्षणाला जरी आम्ही तिकीट सांगितली तरी ती कन्फर्म झालेली आहे। किंवा या भागामध्ये मनसेचं काही काम असेल किंवा आमच्या ठाण्यातल्या कोणाचं काही काम असेल तरी जितू भाऊनं सांगितलं की ते काम आज तगायत कधी झालं नाही, असं कधीच घडलेलं नाही। आम्हाला यश मिळत नाही हे नक्की आहे खात्रीने की मागच्या अनेक वर्षापासून आम्ही सगळेच खूप प्रयत्न करतो आहे परंतु आम्हाला यश प्राप्त होत नाही। पण आम्हाला सन्माननीय राजसाहेबांवर पूर्ण खात्री आहे की जिथे आम्हाला जायचं आहे तिथे राजसाहेब आम्हाला घेऊन जातील। एक दिवस माझा मित्र हा आमच्यासोबत आम्हाला विधानसभेत असेल याची पूर्ण खात्री आहे आम्हाला। सर्वच महाराष्ट्र सैनिकांचे मनापासून अभिनंदन आणि असेच उत्तम कार्यक्रम तुमच्या हस्ते व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सन्माननीय राजसाहेबांनी जो आपल्याला कार्यक्रम दिला आहे तो कार्यक्रम बँकांमध्ये जाऊन आपण बँकाच नाहीत, आपल्या लोकांना काय भाषणात साहेब बोलले हे कळलं नाही आहे। बँका आणि आस्थापना त्यात विविध आस्थापना येतात, फक्त बँका येत नाहीत, तर तिथे गेलं पाहिजेत। आता आज एक मला नोटिफिकेशन मिळालं, ते नोटिफिकेशन असं आहे की 2013चं ते नोटिफिकेशन आहे आणि 2013च्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं की बँकेची स्लिप देखील मराठीत असली पाहिजे। आपल्याकडे फक्त जातो आणि आपण निवेदन देतोय की मराठीत बोला असं नाही आहे, तर विविध गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही कराव्यात
ही छोटी छोटी माध्यमं आहेत ते बघा, यश येईल तेव्हा येईल, पण मराठी माणसाच्या पाठी खंबीर आपण सगळे उभे राहिलो पाहिजेत. कारण आपलं बेस जो आहे पक्षाचा तो मराठी माणूस आहे. त्यामुळे मराठी माणसावर जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या सगळ्यांची लाद पडावी ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, साहिल लोंगले. मात चालू करावी, मात चालू करावी. साहेबांना फक्त आम्ही इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. नितू माळीच्या पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 3 धावा. राज गोरेसारखा एक मोठा बॅटर जो या हंगामामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे, त्याला बाद केलं. आणि पहिला धक्का बसला तो फलंदाजी करणाऱ्या श्री 11 जयशंकर चांदई संघाला. दुसरं षटक घेऊन येतोय तो विक्रांत उंबरकर. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून विक्रांत उंबरकरच्या हातामध्ये दुसरं षटक दिलं गेलंय. स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो टीमचा कॅप्टन वैभव. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो टीमचा कॅप्टन वैभव आणि स्ट्रायकिंग एंडवरती आहे मंगेश, ज्याच्या बॅटमधून 2 धावा आपण पाहिल्या. हे महत्त्वाचं षटक आहे. एक मोमेंटम प्राप्त करण्यासाठी मोठे फटके खेचावे लागतील श्री 11 जयशंकर चांदई संघाच्या या फलंदाजांना. तर यावर्षी चांगल्या टचमध्ये असलेला विक्रांत पुढचं षटक घेऊन आलाय. पुढ्यात टाकलेला बॉल त्याला बॅटच्या मधोमध घेतलं आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून फेकून दिलं. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. खडे खडे मारलेला एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला मंगेशच्या बॅटमधून. मच निडेड स्ट्रोक. ज्या फडक्याची गरज होती तो फडका पाहायला मिळाला आणि आता मात्र कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज विक्रांत उंबरकरचं. सूरज, थोडं तुम्हाला थांबवतो. एक महत्त्वाचा सत्कार आपण आदरणीय मनसेचे नेते अविनाश जाधव साहेबांच्या शुभास्ते करतोय. साहेबांना सांगू इच्छितो, हा असा खेळाडू आहे ज्याने आपल्याच या स्पर्धेतून सुरुवात केली. ओपन अप व्यावसायिक क्रिकेट खेळलं त्याने. एका ओपन अप क्रिकेट संघाच्या विरोधात विकेट हॅट्रिक घेतली आणि आता तो ISPL मध्ये मात्र प्रतिनिधित्व करतो. ISPL मध्ये जो टेप बॉलची ओव्हर, त्या ओव्हरचा स्पेशालिस्ट बॉलर याच आदरणीय जितूभाई यांच्या ग्रामपंचायतीतील हा खेळाडू आहे ज्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वात भलं मोठं नाव संपादित केलंय. असा साहिल लोंगलेचा सत्कार सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतोय. क्या बात आहे. आदरणीय अविनाश जाधव साहेब मात्र इथे कौतुक करत असताना. कोलकाता टायगर्स श्रीनगर के वीर या संघातून यावर्षी मात्र खेळताना आपण पाहिलं ते साहिल लोंगलेला कमालीची कामगिरी त्याने केली. आणि आता या मंचावरून सन्माननीय अविनाश जाधव साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी इथून रजा घेत आहेत. आदरणीय अविनाश जाधव साहेबांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. त्यांच्या समवेत आदरणीय ठाणे शहर अध्यक्ष रवींद्रजी मोरे साहेब, गोलंदाज मिजाचे सन्माननीय तुषारजी सकपाळ, श्रीनगर के वीर या संघाकडून खेळला तो मात्र साहिल. आणि साहिलची संपूर्णतः विचारपूस केली ती सन्माननीय अविनाश जाधव साहेबांनी. कोणत्या टीम मधून खेळलास, कसा खेळलास, यावर्षी कोण जिंकलं, मुंबईने स्पर्धा जिंकली, आणखी काय पुढे मदत असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क कर. या सगळ्या गोष्टींची चर्चा मात्र या मुख्य मंचावरती झाली. जे विकी शेलार सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत आपल्याकडे, त्याच गावचे अर्थातच ठाणे डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साई शेलार देखील साहिलच्याच टीममध्ये होते. श्रीनगर के वीर या संघामध्ये देखील, आणि त्याच टीममध्ये साहिलही आपला होता. टेप बॉल स्पेशालिस्ट बॉलर म्हणून त्याची ओळख आपण त्याने पटकावली. आणि आता अविनाश जाधव साहेबांच्या समवेत मात्र इथे सगळेजण फोटो घेत असताना साहेबांची भूमिका सर्वांना आवडते. मराठी माणसासाठी नेहमीच झटणारा हा पक्ष आहे. साहेबांनी आवर्जून उल्लेख केला, पराभव आमच्या माती आहे, परंतु हा पराभवाचा तिलक देखील पुसला जाईल
आणि विजयाचा तिलक देखील मात्र मिरवला जाईल यातील मात्र सुद्धा शंका नाही. कारण ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या नेत्यांनी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास दाखवला आहे ते नक्कीच यशस्वी होणार यात अजिबात मात्र शंका नाही. आणि सन्माननीय अविनाश जाधव साहेबांचा आपण पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांच्या समवेत ठाणे शहर अध्यक्ष रवींद्रजी मोरे साहेब देखील उपस्थित राहिले, त्यांचेही मनापासून आभार. सन्माननीय संजयजी मसे पाटील साहेब आपलेही मनापासून आभार. अरुणजी गोसाळकर साहेब आपलेही मनापासून आभार. आणि आशिषजी डोके साहेब आपलेही मनापासून आभार. आणि रवींद्र सोनार साहेब आपलेही मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात, खूप खूप आभार. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 3 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये विक्रांत उंबरकरनं पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर उर्वरित 5 चेंडूंवरती कमबॅक केलं. रनआउट स्वरूपामध्ये 1 विकेट मिळाली आणि विक्रांत खर्च केल्या त्या 8 धावा. 2 ओव्हरनंतर 11 धावा आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या श्री 11 जयशंकर चांदई संघाच्या धावफलकावरती. टीमचा कॅप्टन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. वैभव थेर, आतिश कोळंबेला आपण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. आणि नीतू माळीच्या हातामध्ये 3रं षटक देण्यात आलंय. स्वतःच्या कोट्यातील पहिलं आणि संघाच्या कोट्यातील 3रं षटक घेऊन आलाय तो नीतू माळी. 30 सर्कलचे निर्बंध हटवलेत. फिल्डिंग जर आपण पाहिली डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हरला एक खेळाडू पाहायला मिळतो. आणि बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. खरं तर लेग ब्रेक पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला नीतू माळीचा. आणि बॅटर वैभवनं देखील ओळखलं होतं. बाहेर निघणाऱ्या या बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. वाऱ्याची दिशा देखील फलंदाजासाठी लेफ्ट हँडेड बॅटरसाठी उपयुक्त आहे. आणि बीट झाला. कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळतोय. 14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 11 धावा आहेत त्या चांदई संघाच्या धावफलकावरती. 2 महत्त्वाचे बॅटर गमावलेत. या जोडीला चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल. अँकरची भूमिका पार पाडावी लागेल. मोठे फटके देखील खेळावे लागतील. पुढे सरसावत खेळलाय. 2 फलंदाजांच्या मधून बॉलला काढलाय. खरं तर सुई धागा फटका पाहायला मिळाला. गॅप शॉट पाहायला मिळाली. आणि या चेंडूवरती मिळाली ती केवळ 1च धाव. सिंगलच्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. समीरजी सुमने सरांनी उल्लेख केला ज्या प्रकारे IPL मध्ये मुंबई CSK, मुंबई RCB या मॅचची आपल्याला उत्सुकता असते, त्याच पद्धतीनं या सामन्याची कर्जतकरांना उत्सुकता होती. शरीरापासून चेंडू दूर ठेवला जातोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारे बॉल आणि नीतूची धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या गोलंदाजीसाठी नीतू ओळखला जातो ती गोलंदाजी मनसे रायगड चषक 2025 मध्ये दाखवतोय. या वेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला जातोय आणि 3रा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या चांदई संघाचा. कॅप्टन आणि जय हनुमान क्रिकेट संघ कळंबोली या दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण रिपोर्ट करावा आणि आपले टी-शर्ट या ठिकाणी कलेक्ट करावे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. 5व्या चेंडूवरती मिळाले विकेट नीतू माळी. जबरदस्त झेल टिपला गेला. सचिनजी पालकर आणि अनिलजी मसे साहेब यांना विनंती की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. SM स्पोर्ट्सचे मालक आदरणीय श्रेयसजी मसे यांना देखील आम्ही विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. मनसे रायगड चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमधील मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू आणि मालिकेतील सर्वोत्तम बॅट्समन या 2 पारितोषिकांसाठी SM स्पोर्ट्स ब्रँडेड बॅट या ठिकाणी पारितोषिक स्वरूपामध्ये आम्हाला पुरस्कृत करणारे विनंती आहे की आपण यावं. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका, स्क्रीनच्या अगदी समोर, राजसाहेबांच्या बॅनरच्या अगदी समोर झेल पकडण्याचा प्रयत्न केला. झेल त्या ठिकाणी मिस करत असताना
आणि सिंगल कंप्लीट केली गेली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 13 धावा धावफलकावरती आहेत आणि बॅट्समन देखील बाद झालेत ते 3. 3 ओव्हर नंतर 13, 4.33च्या ॲव्हरेजने या 13 धावा आल्यात आणि 2 मोठे बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. नितेश भोईर, ज्याला आपण बऱ्याचशा मैदानावरती मोठे फटके मारताना पाहिलंय. वैभव थेर, टीमचा सेनापती, जो थोडा धावांसाठी संघर्ष करतोय, परंतु येणाऱ्या 2 षटकांमध्ये इथून उभारी घ्यावी लागेल. एक फायटिंग टोटल सेट करण्यासाठी मोठे फटके मारावे लागतील ते चांदई संघाच्या मधल्या फळीतील या 2 बॅटरला. तर 4थं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं यासाठी थोडीशी मीटिंग बोलवली जाते आणि 4थं षटक देण्यासाठी दिलं जातंय. दर्शन धनवडेच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय. खरं तर कौशल सारखा एक सिनियर बॉलर या संघामध्ये असताना युवा गोलंदाजांवरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास त्यांच्या प्रत्येक गोलंदाजाने सार्थ ठरवलाय. कर्जत टेनिस क्रिकेटमधील सगळ्यात जास्त स्पर्धा खेळणारे हे 2 संघ रायगडमध्ये नव्हे, ठाणे, पालघर, नवी मुंबई परिसरामध्ये जाऊन देखील बरंचसं चांगलं क्रिकेट कडाऊ संघ, चांदई संघ यांच्या वतीनं आपण पाहिलंय. परंतु आज कर्जत तालुक्यातील सगळ्यात मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आता मात्र चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे ती कडाऊ संघाची. चांदईच्या कॅप्टननं टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय घेतला, परंतु निर्णय आतापर्यंत थोडासा अंगलट आलाय. दर्शनचा पहिलाच बॉल यष्ट्यांवरती होता. समोर खेळलेत मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. साई पिंपरकर, एक अतिशय चांगले गुणलेखक आमच्या समवेत जोडले गेलेत. साई सांगतायत की 19 धावा धावफलकावरती आल्यात, 14 धावा धावफलकावरती आल्यात. 19 बॉलचा खेळ संपलाय आणि एकच षटकार आलाय, तो बॅटिंग करणाऱ्या चांदई संघाच्या धावफलकावरती. मोठे फटके मारावे लागतील, आक्रमण करावं लागेल गोलंदाजीवर. या मॅचमध्ये एक चांगली धावसंख्या सेट करायची असेल तर, आणि तो फटका आलाय बॅटर वैभव थेरच्या बॅटमधून. हा मोठा षटकार पाहायला मिळतोय. उपस्थित आहे योगेश देशमुख, यांचं देखील आपण स्वागत करूयात. आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला. टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती आता मात्र स्वतःच्या खांद्यावरती सगळी जबाबदारी स्वीकारतोय, सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय. दर्शन धनावडेच्या विरोधामध्ये षटकार ठोकत असताना संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय, धावसंख्येला नटवण्याचं काम करतोय आणि 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ज्या फटक्याची गरज होती तो फटका बॅटर वैभव थेरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकारानंतर सगळ्या खेळाडूंना, कॅप्टनला, सिनियर खेळाडूला एकत्र येण्यास भाग पाडलं. शफल होऊन खेळलेला फटका पुलचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि नितेशनं त्या ठिकाणी कॉल केला नको. नितेशला माहिती आहे विकेटवरती थांबणं किती गरजेचं आहे, संघ अडचणीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःची विकेट आणि विकेटवरती थांबणं याची मोल त्याला माहिती आहे आणि नकारार्थी कॉल देत असताना 1च धाव या चेंडूवरती मिळतीये. टोटल 21 धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 बॅट्समन आतापर्यंत बाद झालेत. दर्शनचा हा बॉल नितेश व्यवस्थित कनेक्ट करू शकले नाहीयेत. अभि लॉंगॉनला फिल्डिंग करतोय. अभि चांगली फिल्डिंग करत असताना, अभि म्हणजे क्षेत्ररक्षणाची वॉल आहे, फिल्डिंगची वॉल आहे. गोलंदाजी करणाऱ्या या कडाऊ संघाची लॉंगॉन लॉंग ऑफला फिल्डिंग करत असताना नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलंय. या मॅचमध्ये देखील कडाऊ संघाचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. 22 धावा धावफलकावरती मोठे फटके आले तर निश्चित रूपानं धावसंख्या ॲक्सेलरेट होऊ शकते, परंतु धावांना लगाम लावला जातोय. अगो टप्प्याचा बॉल हुक केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2 टप्प्यांवरती चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि येतोय या इनिंग मधला पहिला चौकार.
4 धावांनी धावसंख्या पुढे जाते. 26 धावा 26 स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. दर्शन थोडासा महागडा ठरला या ओव्हरमध्ये. पाठीमागच्या बाजूला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, गोळीच्या वेगाने जाणारा बुलेट स्ट्रोक पाहायला मिळाला. लगातारचा दुसरा चौकार कॅप्टन वैभव थेर मनपूर्वक स्वागत करूयात. क्रिकेटचा खेळ आहे, रंग बदलायलाही वेळ लागत नाही. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. कोणत्या क्षणाला काय घडेल याचं भाकीत करणं फार कठीण आहे. 3 ओव्हर नंतर 13 धावा होत्या चांदई संघाच्या धावफलकावरती. दर्शनच्या विरोधामध्ये 3 मोठे फटके पाहायला मिळाले. या एका ओव्हरमध्ये 17 धावा आल्या आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 30 धावा लागल्यात. त्या जयशंकर श्री 11 नावानं जो संघ खेळतोय चांदई त्यांच्या धावफलकावरती. शेवटचं षटक, कडाव क्रिकेटची ओळख मैदानामध्ये हे शेवटचं षटक घेऊन येतोय. कौशल गुरावच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. नितेश कोळंबे समोर आहे. स्लॉग ओव्हरचा षटक आहे. पहिलाच बॉल ऑन द टो खेळले होते. 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक. विकेट जाते नितेशची आणि पहिला चौथा धक्का बसतोय तो बॅटिंग करणाऱ्या चांदई संघाला. इनिंगला अँकर करत होता, डावाला आकार देण्याचं काम करत होता, सिंगल डबल्सनं स्ट्राइक रोटेट करत होता तो नितेश मात्र बाद झालाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये थोडीशी टक्कर आपल्याला पाहायला मिळाली आणि मोठी विकेट गेली नितेशची. चौथा बॅटर बाद झालाय. 31 धावा धावफलकावरती आहे आणि 6व्या क्रमांकावरती ऋतिक खेळपट्टीवरती दाखल होतोय. कडाव संघाकडून सातत्यानं कौशलला आपण पहिल्या षटकामध्ये गेली कित्येक वर्ष गोलंदाजी करताना पाहिलंय, परंतु नवीन गोलंदाजांना संधी दिली आहे या सामन्यामध्ये. चांगली बॉलिंग त्यांची राहिली आहे या हंगामामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये कौशल चांगली सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 31 रन स्कोरबोर्डवरती आहेत. 1-2 मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे फलंदाजी करणारा चांदई संघ आणि चांगल्या षटकाची अपेक्षा आहे ती गोलंदाजी करणाऱ्या कौशल गुरवकडून. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं फिल्डिंग यावेळेला लावलंय कौशलनं. शेवटच्या क्षणाला उसळी घेत असताना बॉलला टॅप कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या भागाला बॉल लागला, हवेमध्ये फ्लाय झाला, झेल टिपला गेला गलीमध्ये आणि हा 5वा फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या चांदई संघ. सप्तमी एक मोठा उत्सव आईच्या कारले डोंगराला आपल्याला पाहायला मिळेल. आईचा पालखी सोहळा यावर्षी हा मान आपटा कोळीवाड्याला मिळालाय. काल त्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आज ती पालखी माहेर घरातून उद्या सकाळी आईच्या कारले गडावरती प्रस्थान करेल आणि लाखो भाविकांची गर्दी उद्या आपल्याला कारले डोंगरावरती आई एकविरेच्या मंदिरामध्ये पाहायला मिळेल. मोठा उत्सव. आमच्या डीजेनं हे गाणं या ठिकाणी वाजवलं, परंतु चांगली गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाजीतलं आक्रमण सुरू आहे मैदानामध्ये ते गोलंदाजी करणाऱ्या शिवशक्ती कडाव संघाकडून. कौशल गुरव जितकं मोठं नाव तितकी मोठी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन द अप खेळलंय, परंतु जाळं विणलं होतं बॅटरसाठी, त्या जाळ्यामध्ये अडकवलं. आणखीन एक फलंदाज बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या चांदई संघाचा. पहिली विकेट गेली रनआउट स्वरूपामध्ये. तदनंतर 2 बॅटर कॅच देऊन बाद झाले. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे तो कौशल गुरव आणि नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय तो सनी.
खरं तर वैभवला स्ट्राईक मिळाली नाही आहे. वैभवला स्ट्राईकपासून दूर ठेवलं जातं आहे आणि वैभव देखील स्ट्राईकच्या प्रतीक्षेमध्ये आहे. कडाऊचे एक प्रसिद्ध रील स्टार रज्जू पवाळी देखील या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करूयात. एज लागली पाठीमागच्या बाजूला. क्षेत्ररक्षकानं डाईव्ह मारण्याचा देखील प्रयत्न केला परंतु चेंडू खूप पुढे लँड झाला. तो कॅरी करण्यापेक्षाही खूप लांब होता. प्रयत्न त्यानंतर सोडला आणि सिंगल मिळाली. स्पर्धेमधली विकेट हॅट्रिक नोंदवण्याची संधी होती कौशलला. खरं तर हे गोलंदाजाचं स्वप्न असतं. ते स्वप्न काही अंशी भंगलं परंतु चांगली गोलंदाजी राहिली आहे कौशलची. एकच धाव मिळाली आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टीमचा कॅप्टन ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. 2 मोठ्या खेळाडूंमधलं आता बॅटल पाहायला मिळणार. समोर खेळलात कौशलच्या डोक्यावरून फटका खेळला. आडवा बॅटनं सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली. चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली. अगदी धावताना हरणाची गती देखील पाहायला मिळाली आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे ती 34. 34 रन स्कोरबोर्डवरती. एक चेंडू बाकी आहे. षटकार आला तर 40, चौकार आला तर 38, सिंगल डबल आली तर 35-36 मध्ये रोखलं जाणार. परंतु कौशलची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे आणि तितकीच चांगली इनिंग सावरली आहे. इनिंग पाहायला मिळाली आहे ती नितेशची देखील. समोर खेळलाय. उडी मारून एका पायावरती हा फटका खेचलाय. लॉंग ऑफ मध्ये जातोय. इशारा येणं अपेक्षित. मोठा फटका तर निश्चित आहे. चौकार किंवा षटकार आणि पंच इशारा करतायत. या चेंडूवरती आलाय तो चौकार षटकार. रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. चिंटू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. थँक्यू. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रानंतर कडाऊ संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना चांदई टीमनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली. 5 ओव्हरमध्ये जमा केल्या त्या 40 धावा आणि 41चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. 41 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय ते शिवशक्ती कडाऊ संघासमोर. 41चं टार्गेट आहे. दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती जोडले जातील बीडचा एक जबरदस्त आवाज शिवमजी लोबी आणि टॉस केला जाईल. डिक्सलचा कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं कळंबोलीचा कॅप्टन दोघांनाही विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतोय की टॉस बॉक्समध्ये यावं. डिक्सलचा कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं कळंबोलीचा कॅप्टन. टॉस केला जाईल. आदरणीय अनिलजी मसे साहेबांना विनंती करतो की टॉस करण्यासाठी आपण यावं. हॅलो. टॉस इथे आजच्या पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा होईल. सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची आहे मैदानात. अभि देवगरे आपल्याला विनंती आहे. अनिलजी मसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करणार आहोत. जनमान कळंबोली संघाचा कर्णधार दशरथ देशमुख या ठिकाणी उपस्थित झाला. यशोदीप क्रीडा मंडळ डिक्सल बी टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर या. डिक्सल टीमचा देखील कॅप्टन इथे उपस्थित झाला रोहित. अनिल मसे साहेब आणि श्रेयस मसे यांना विनंती आपण मंचावरती या. अनिलजी मसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अनिल मसे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे टॉस संपन्न होईल. शेखर शेळके यांना विनंती आपण मंचावरती या. दशरथ देशमुख आणि दुसऱ्या बाजूला आहे तो रोहित. टॉस आजच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 5 षटकांचा सामना असेल. पाहुण्यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेकीचा कौल होत आहे.
आणि ते टॉस मात्र जिंकलाय डिक्सर संघाने. मी साहेबांना विनंती करतोय की आपण असं नसतं बा. रोहित, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? बॅटिंग. कसं वाटतं या स्पर्धेकडे, आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे. अक्षदाला बोललेलो एंट्री नव्हती, त्याला मागून घेतली आम्ही एंट्री खेळण्यासाठी. क्या बात आहे, धन्यवाद. खरं तर या सगळ्या टीमच्या मॅनेजमेंटचं देखील मनापासून स्वागत आहे. दशरथ देशमुख, बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे तुम्हाला कर्जतच्या क्रिकेटचा. जितेंद्रबाई यांची स्पर्धा दरवर्षी आपल्या भेटीला येते, नवनवीन संकल्पना असतात, परंतु प्रत्येक दिवसाला 8च टीम असतात. काय म्हणाल एकंदरीत स्पर्धेबद्दल? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर जितू पाटलीची स्पर्धा जी आहे ती तालुक्यातील नंबर 1 ची स्पर्धा आहे आणि दरवर्षी तो नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप छान पद्धतीने आयोजन करतो. खूप खूप धन्यवाद दशरथजी देशमुख यांच्या वतीनं देखील स्पर्धेचं अगदी तोंड भरून कौतुक करण्यात आलेलं आहे. का करू नये, कारण इतकं छान आयोजन आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांनी केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी आहे पॅशन. आणि आता आपण पाहुण्यांचा करतोय सत्कार मंचावर. मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या सत्राला पहिल्या षटकासाठी जोडले जातील वरईचे आमचे समालोचक मित्र हरेशजी ठाकरे आणि तदनंतर जोडले जातील बीडचा आवाज शिवमजी लोबी. धन्यवाद. शेखरजी यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती या. पाहुण्यांचा सत्कार आपण मंचावरती करतोय. भाईंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण विनोदजी लोंगले साहेब मंचावरती उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. ज्ञानेश्वरजी साळोखे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान मात्र इथे संपन्न होईल. पहिला चेंडू फेस करत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय वैभव. इथून पहिला गॅपमध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु कोणतीही संधी दिली नाहीये. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चांदाई संघाचं. आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय 2 मातब्बर संघांमध्ये चालू असलेली लढत एकीकडे पाहतोय. ज्ञानेश्वर साळोखे साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल बाईंच्या शुभ हस्ते. सगळे बाईंचे सहकारी मित्र. ऑन साइडला कल्पेशच्या बॅक मधून आला मात्र हा षटकार. पाहुण्यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. कल्पेश भाटकर साहेब मंचावरती उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित करण्यात येईल बाईंच्या शुभ हस्ते. कल्पेशच्या बॅटमधून षटकार पाहिला आणि कल्पेशजी भाटकर साहेबांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचासमोर या. कल्पेशजी भाटकर साहेब. देवीदासजी सावंत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. देवीदासजी सावंत साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल. नक्कीच समीर सर, इंग्रजांनी आपल्या वरती 150 वर्ष राज्य केलं आणि तेही संपत्ती घेऊन गेलं, पण संस्कृती घेऊन गेलं नाहीये. ती संस्कृती जपण्याचं काम आदरणीय जितेंद्रदादा पाटील मान्यवरांचा सन्मान हे मात्र आपण पाहतोय मंचावरती. देवीदासजी सावंत साहेबांचा सत्कार येथे संपन्न होईल. कल्पेशजी भाटकर साहेब, रतनजी लोंगले साहेबांचा देखील सन्मान आपण या मंचावरती करूया. अनिलजी मसे साहेब उपस्थित आहेत. अनिलजी मसे साहेबांचाही सत्कार इथे संपन्न होईल. इथून मात्र खोलवेट्याचा टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय 30 सर्कलमध्ये अडवला जात आहे आणि या चेंडूवरती फक्त सिंगलनं मात्र समाधान मानावं लागेल. ते मात्र कडाऊ संघाला चांगली फलंदाजी पाहायला मिळते. गुरुनाथजी पाटील साहेब आणि अनिलजी मसे साहेबांचा, रतनजी लोंगले साहेबांचा आणि देवीदास सावंत साहेबांचा देखील सत्कार या मंचावरती बाईंच्या शुभ हस्ते करण्यात येईल. इट्स ओव्हर टू नाउ कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद समीर सर. जाऊया मॅच कडे. आणि पहिल्याच आपण पाहतोय पहिल्या षटकाला मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय एक षटकार आपण पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय तो कौशल. आता मात्र कौशलला आपली कौशलता दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, पण तेवढी ताकदीची गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. फुलटॉट चेंडू, चांगला समाचार घ्यायचा होता. 30 सर्कलमध्ये गल्लीमध्ये चेंडूला अडवलं जातं, परंतु या चेंडूवरती आपण पाहतोय कोणतीही धाव मिळणार नाहीये. चेंडू आलाय डॉट. जरी षटकार आला तरी त्याच्यानंतर कमबॅक करू शकतो अशातली गोलंदाजी आपण पाहतो. वैभव थेर चांदई संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो वैभव थेर आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. तब्बल आपण पाहायला गेलं तर धावा जाऊन पोहोचल्यात 5 षटकाच्या अंती.
5 चेंडूच्या अंती 7 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल इथून कट केलाय ग्राफ मध्ये, काय चेंडूला दिशा दिली आहे. क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. चेंडू गेलाय आउट ऑफ सीमा पार, ओव्हर द रोप, चौकार. स्वामीनारायण गुरुकुल या स्कूलमध्ये नॉन अकॅडमिक्सचे जे कामकाज पाहत आहेत, सन्माननीय शंकरजी देवघरे देखील या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. शंकरजी देवघरे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. सुजितजी राणे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. वैभवजी क्षीरसागर साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने आमचे स्वप्नीलजी शेळके उपस्थित आहेत. यांचाही सत्कार मात्र मंचावरती करण्यात येईल. या चारही मान्यवरांना विनंती की आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. सुजितजी राणे, वैभवजी क्षीरसागर आणि आमचे परकर साहेब देखील उपस्थित आहेत. शेळके साहेब, स्वप्नील शेळके देखील उपस्थित आहेत. या सर्व पाहुण्यांचा सत्कार बाईंच्या शुभ हस्ते मात्र करण्यात येईल. तर पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहायला गेलं तर 6 चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. धावपुस्तकावरती आपण धावा जाऊन पोहोचल्यात. तर मात्र बिनबाद 11 धावा. अफलातून गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. तेवढ्या ताकदीची फलंदाजी आपण पाहतोय. शिवशक्ती कडाव या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. एकीकडे चांद आणि शिवशक्ती कडाव या दोन संघादरम्यान फाईट आहे. गाडीची लाईट बंद करा. नेक्स्ट बॉलर आपण पाहतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरा षटक आहे. प्रगती पथावरती आपण पाहतोय गोलंदाज अतिश मात्र आता गोलंदाजच्या ट्रॅक वरती आलाय. पण स्ट्राईकला पाहतोय आपण घातक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आपण पाहतोय कल्पेश. अतिश टू कल्पेश आपण पाहतोय. इथून फटका दमदार आहे, दिशा देण्याचं काम, पण चेंडू हवाई सफर, चेंडू आउट ऑफ सीमा पार, मिळतील धावाचा षटकार. आपण पाहतो या षटकारानं धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र बिनबाद 17 धावा. हे आपण पाहतो अतिश गोलच्या ट्रॅक वरती आला. पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार मात्र कल्पेशने चेंडूला मात्र दिशा दिली आहे आणि 6 धावसंख्येसाठी चेंडूला भिरकावून दिला. पुन्हा एकदा 30 दशक तोच जाणारा मैदानाच्या बाहेर आईवा कॅच घ्यायची संधी होती, परंतु इथून चेंडू आउट ऑफ सीमा पार, मिळतील धावाचा षटकार. दशरथजी देशमुख यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. दशरथजी देशमुख यांचाही सत्कार आपण मंचावरती करणार आहोत. ओमकार तुपे, अक्षय राऊत आणि निकेश राऊत यांना विनंती आहे की जे लकी ड्रॉचे कुपन्स आहेत प्रेक्षकांसाठी, आणि आज लकी ड्रॉद्वारे एक आकर्षक गिफ्ट मात्र देण्यात येईल प्रेक्षकांना, त्याचे कुपन्स लवकरात लवकर आपण चालू करावेत आणि प्रेक्षकांपर्यंत ते आपण पोहोचवावेत. ही सूचना आदरणीय जितूबाई आपल्या पर्यंत पोहोचवतात. अक्षय राऊत, निकेश राऊत आणि ओमकार तुपे. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय आतिश मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेच करताय, तिथून कोणतीही चूक करणार नाहीये. पहिला मोठा आदरा कडाऊ संघाला, कल्पेशला मात्र इथून परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मोठा झटका कडाऊ संघाला. न्यू बॅट्समन आपण पाहतोय इनॅट नंबर 3 मध्ये दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये कडाऊ संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो अभि देवघरे आपण पाहतोय. चेक. अक्षयजी फाटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती आपण मंचावरती या. अर्पणजी दबडे साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल आणि दुर्वाजी भोईर साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. बाईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण अर्पणजी दबडे साहेब आणि दुर्वाजी भोईर साहेब आणि अक्षयजी फाटे साहेबांना आपण सन्मानित करावं. नक्कीच आपण पाहिलं लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले कल्पेशच्या बॅट मधून. त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो अशातली गोलंदाजी आपण पाहिली अतिशच्या गोलंदाजीतून. मात्र कल्पेशला बाद करण्यात यशस्वी झाला तो अतिश. नेक्स्ट बॉल अभि पाहतोय आपण स्ट्राईक वरती, ऑफ साईडला जेलची शक्यता आणि इथून मात्र अभिला परतावं लागेल. गल्लीमध्ये काय
क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती सुद्धा विकेट लगातार आपण पाहायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर आतिशने केले कमबॅक लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे झटके मात्र कडाव संघाला त्यांच्यावरती संपन्न होईल. डीजे मास्टर थोडं थांबा आणि SM स्पोर्ट्सचे श्रेयस मसे यांना विनंती की आपण मंचावरती या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने बेस्ट बॅटर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अशा 2 खेळाडूंसाठी मात्र आकर्षक बॅट दिलेले आहेत आणि श्रेयस मसे यांचाही सत्कार या मंचावरती आपण करणार आहोत. SM स्पोर्ट्सचे प्रवर्तक आणि खेक टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक ब्रँड श्रेयस मसे यांना विनंती की आपण मंचावरती या. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने श्रेयस मसे यांचाही सत्कार आपण मंचावरती करतोय. नक्कीच आपण पाहतोय 23 जबा धाव पुस्तकावरती लागल्यात. अजूनही 18 धावसंख्येची गरज आहे कडाऊ संघाला. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचं आहे. न्यूज बॅट्समन इन ॲट नंबर 4 वरती आपण पाहतोय विशाल आलाय. विशाल पोकरकर पाहतोय त्याच्या साथीला सलामीला गेलेला आपण पाहतोय कौशल अजूनही मैदानावरती आहे. इथून फटका दिशा देण्याचं काम केलंय. लेग साईडला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फेकणार सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथं सिंगलला समाधान मानावं लागेल ते मात्र विशालला आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 24 धावा अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे. हॅलो शेखरजी शेळके साहेब यांना विनंती की आपण मंचावरती या. शेखरजी शेळके साहेब अक्षय फाटे यांचा सत्कार मात्र मंचावरती होतोय आणि SM स्पोर्ट्सचे श्रेयस मसे यांनाही सन्मानित करण्यात येईल. चांगला चेंडू. SM स्पोर्ट्सचे प्रवर्तक अर्थातच श्रेयस मसे बाई आपल्या शुभ हस्ते आपण श्रेयस मसे यांचा सत्कार करावा. आपल्या स्पर्धेसाठी त्यांनी बेस्ट बॅटर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक बॅट दिलेले आहेत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आणखी एक ब्रँड आपल्या भेटीला येते अर्थातच श्रेयस मसे यांचा SM स्पोर्ट्स आणि त्याचे प्रवर्तक श्रेयस मसे यांचा सत्कार मनसे रायगड चषकामध्ये मात्र येथे संपन्न होतोय. शेखरजी शेळके यांना विनंती आहे शेखरजी शेळके यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलाही सत्कार बाईंच्या शुभ हस्ते करण्यात येईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण रेडी राहा. हा तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेल मात्र नक्की बदलते. ती वेल बदलवण्यासाठी आता या येणाऱ्या 3 आगामीच्या षटकांमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. या मॅचमध्ये नुकताच समीरजी लोंगले यांचं देखील या मुख्य मंचावरती आम्ही स्वागत करत आहोत. समीरजी लोंगले यांना विनंती की आपण मंचासमोर येऊन आपण भाई यांच्या समवेत आसनस्थ व्हा. आपलंही सहर्ष स्वागत. 18 बॉल 17चं इक्वेशन. ओव्हर नंबर 3 मध्ये ऋतिक विशाल पोकरकरचा फटका. उंची मिळाली लांबी देखील तितकीच. बॉल छूमंतर सीमा पार उत्तुंगाचा षटकार आणि सन्माननीय समीरजी लोंगले साहेबांचा सत्कार आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र येथे संपन्न होतोय. गेल्या वर्षी आपण एक रजनी स्पर्धा त्यांच्या वतीने पाहिली. त्यांचा संघ आज खेळतोय उमरोली संघ. पहिला सामना त्याने जिंकलाय. सहर्ष स्वागत आदरणीय समीरजी लोंगले साहेब. आपलं सहर्ष स्वागत. यस थँक्यू समीर सर. विशाल पोकरकरचा जर आपण विचार केला तर गतवर्षी भन्नाट फॉर्ममध्ये आणि या वर्षीमध्ये देखील गतवर्षी मिळालेला खऱ्या अर्थानं कॉन्फिडन्स यावर्षी देखील कडाव संघासाठी सातत्यानं आपला बॅटमधून आणि सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा फलंदाज एक मोठा षटकार मारतोय. ऋतिकचा बॉल फटका फसलाय हवेमध्ये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पकडले. इथून कॅच आतिश कोलंबेने टिपला. इथून झेल. विशाल पोखरकरचा संपतोय खेळ. कमॉन डीजे. त्याचा महामेरू बहुत जणांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. निश्चय करावा लागेल आणि तो सत्यात उतरवण्यासाठी तो प्रयत्न
आणि तो संघर्ष, ते कष्ट प्रामाणिकपणे मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील सामना जिंकण्यासाठी. कर्जतमधील दोन मातब्बर संघ एकमेकाच्या विरोधात क्रिकेटचा महासंग्राम, अर्थातच मनसे रायगड चषकामध्ये तुम्ही पाहता एकीकडे शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री 11 जयशंकर चांधई यांच्यामध्ये चालू असलेला बॅट आणि बॉल मधील घमासानीय युद्ध आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. स्लोवर वन धीम्या गतीनं फक्त पुश करण्याचा प्रयत्न, सेन्सेबली पुश करा आणि खुश राहा याच पद्धतीनं डायरेक्ट हिट जर झाले पंचांकडे अपील. ऑफिशियल डिसिजन, रेफर केला डिसिजन थर्ड अंपायर. रनआउटसाठी रिव्ह्यू, डायरेक्ट हिट. बेस देखील ऑफ झाली. इथून आता पाहावं लागेल टेक्निकल रूममधून tenniscricket.in माध्यमातून सर्व काही चिन्ह खऱ्या अर्थानं थोड्याच वेळात स्पष्ट होईल. परंतु या स्पर्धेला खऱ्या अर्थानं यशस्वी करण्यामागे प्रत्येक मी तर म्हणले प्रेक्षकाचा देखील एक बहुमूल्य वाटा आहे आणि या प्रेक्षकांची अतूट गर्दी आपण पाहता या स्पर्धेच्या ठिकाणी. सर्व प्रेक्षक मायबापांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कोणतीही स्पर्धा म्हटली ना तर केंद्रबिंदू म्हणून खऱ्या अर्थानं आपण प्रेक्षक वर्गाकडे पाहत असतो आणि त्याच प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉसाठी देखील आयोजकांनी खऱ्या अर्थानं व्यवस्थापन करत असताना पाहताय. खऱ्या अर्थाने यश या स्पर्धेचं आहे आणि ते प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं बहुमूल्य वाटा. टेक्निकल रूममधून थर्ड अंपायर खऱ्या अर्थानं थोडाच वेळा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. महत्त्वाचा डिसिजन आहे. इथून कदाचित फलंदाज बाद जर झाला तर कदाचित पुन्हा कमबॅक होऊ शकतो या मॅचमध्ये श्री 11 जयशंकर चांदई संघाचा. फार कठीण डिसिजन आहे आणि पंच देखील विविध अँगलनं स्टार tenniscricket.in माध्यमातून आपण पाहताय. कुणाल डायरे तिथे ऑपरेटिंग करतोय खऱ्या अर्थानं टेक्निकल रूममधून. पंचांपर्यंत पोहोचवत असताना प्रत्येक अँगलनं फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोचलाय की नाही, पोचल्यानंतर बॅटच्या खऱ्या अर्थानं स्पर्श त्यानं क्रीजवरती केलाय की नाही याची शहानिशा. फार कठीण डिसिजन आहे. अजूनही वेळ घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून, कारण योग्य तो डिसिजन देणं फार गरजेचं आहे. हीच तर या स्पर्धेची ओळख आहे. प्रत्येक संघ या स्पर्धेसाठी तितकाच महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक डिसिजन देखील भरपूर सारा महत्त्वाचा आहे. याचंच उदाहरण आपण पाहताय. बॅट्समन सेफ, बॅट्समन इथून सेफ राहील. धाव मिळेल एक. नितू मालीनं एक सावधान पावित्र्य राखलं. स्ट्राईक रोटेशनचं काम टीमचा महत्त्वाचा खेळाडू, अनुभवी खेळाडू, त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं फार गरजेचं आहे. हा पंचांचा असा निर्णय आहे की गोलंदाज जाणून बुजून मध्ये आला आणि त्याच पद्धतीनं पंचांनी आणि त्याचप्रमाणे नितेश देखील पंचांच्या निर्णयावरती जो अंमलबजावणी करतो ना खेळाडू, तोच खऱ्या अर्थानं मोठा खेळाडू असतो. सचिन रमेश तेंडुलकर यांना आपण पाहिलंय क्रिकेटच्या पटलावरती. कैक वेळा हा खेळाडू खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नॉट आऊट असताना आऊट करण्यात घोषित आला आणि तिथे देखील तो हसत खऱ्या अर्थानं मैदान सोडून बाहेर जात होता. हे सर क्रिकेटमध्ये असं तुम्ही ज्या रीतीनं खेळताना त्या रीतीनं पंचांचा देखील सन्मान करणं फार गरजेचं आहे. कारण क्रीडांगणाचे जर दोन आकर्षक केंद्रबिंदू जर कोण असतील ना तर आपले दोन खऱ्या अर्थानं पंच आहेत.
त्यांचा सन्मान तुम्ही जरूर केलं पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकचा बॉल पुन्हा एकदा सन्मान दिलाय. सामना सोपा आहे, कौशलला माहिती आहे इथून तो रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाही. इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांच्या माध्यमातून. कुशल गुरव प्राऊड ऑफ कर्जत. अर्थातच आता गावाची अस्मिता स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना सुरुवात फार दमदार झाली. लक्ष होतं ते फक्त 41 या धावसंख्येचं. या स्पर्धेमध्ये धावा वाचल्यात देखील आणि धावा चेसिंग देखील सहजरित्या झाल्यात. म्हणजे दोनही संघांसाठी आणि खऱ्या अर्थानं दोनही दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं ही विकेट आपण पाहतोय आणि इथून निर्धाव चेंडू होतोय. जो संघ खऱ्या अर्थानं अंतिम क्षणापर्यंत लढेल ना तोच क्रिकेटच्या पटलावरती जिंकेल. खऱ्या अर्थानं मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात जोपर्यंत उतरत नाही ना तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. हेच तर क्रिकेटचं गणित आहे. तुम्ही किती लढता, किती झगडता, किती कष्ट करता मैदानाच्या आतमध्ये, याला खऱ्या अर्थानं किंमत आहे. विजय पराजयाचा हा भाग क्रिकेट खेळ जरूर आहे. एका संघाला पराभवाच्या छायेत जावं लागतं, परंतु तो पराभवासाठी तुम्ही किती चिकाटी दाखवता मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं आहे. सेन्सेबली पुश कट केला बॉल थर्ड मॅन झोनमध्ये. बॉल उचललाय इथून क्षेत्ररक्षकानं फेकला. इथे देखील मिळते सिंगल. ओव्हर नंबर 3चा खेळ मिडल ऑर्डरचं षटक देखील संपलं. 41चा पाठलाग करत असताना शिवशक्ती कडाव संघ पोहोचलाय 34 ऑन बोर्ड. इथून आता 12 बॉल शिल्लक आहेत. 7 धावसंख्येची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. टीम शिवशक्ती कडाव संघाला श्री 11 चांदई संघाच्या अगेन्स्ट. कोणता संघ जिंकेल या चौथ्या षटकामध्ये निश्चित समजेल. तोपर्यंत देऊया संधी आमच्या डीजे मास्टरला. कॅप्टन वैभव थेर वरती आता लक्ष आहे. बॅटिंग करत असताना या खेळाडूंना डाव सावरला मी तर म्हणेल प्रथम सत्रामध्ये, आणि आता द्वितीय सत्रामध्ये पुन्हा गरज आहे. ती खराब खऱ्या अर्थानं परिस्थितीमध्ये कॅप्टन इथून पुन्हा एकदा एक नॉक स्पेल हाताळेल का यावरती देखील लक्ष आहे. वैभव थेर उर्फ मोठ्या बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राईक प्राऊड ऑफ कर्जत कुशल गुरव. फ्लिक करण्याचा फटका फसलाय. हाफ चान्स होता कन्वर्ट करायचा हवा होता खऱ्या अर्थानं मंगेशला, परंतु इथे चुकी केली आहे. हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. 12 बॉल 7चं इक्वेशन होतं. इथून मिळाली आहे सिंगल. सिंगलनं धावसंख्या 1नं पुढे जाते. धावसंख्या 35. साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं ॲज अ कॉमेंटेटर सूरजजी हातमोडे सर, आणि त्याचप्रमाणे आता या स्पर्धेमध्ये साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील. चांगला बॉल निर्धाव चेंडू हवेत. मी मगाशीच म्हटलंय प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करतो क्रिकेटच्या पटलावरती अंतिम क्षणापर्यंत तोच संघ इथे जिंकत असो. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे आपण सांगू शकत देखील नाही. हा सर क्रिकेटचा खेळ. तमाम क्रीडा रसिकांची गर्दी या मॅचसाठी आपण पाहताय. इथून वैभवचा बॉल ड्राईव्ह करायचा होता, व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाही. एक धाव रोखू शकत नाही तिथून क्षेत्ररक्षक. या चुका महागात ठरतील कारण लेझी क्रिकेट इथून नकोय मी तर म्हणे श्री 11 चांदई संघासाठी. आणि इथून एक सिंगल 9 बॉलमध्ये इक्वेशन 5 या धावसंख्येचं. निर्धाव चेंडूच हवेत श्री 11 चांदई संघाला या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी. त्यामध्ये जर मिळाली ना विकेट कदाचित कुशल गुरवची तर इथून कमबॅक होऊ शकतो, परंतु विजयाचा शिक्का मोर्तवत असताना कुशल गुरवच्या बॅट मधून हा मोठा फटका सीमा पार येतोय. विनिंग षटकार